नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची अपडेट समोर येत आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे। या हप्त्याअंतर्गत सुमारे 93,26,000 शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी 2,000 रुपयांचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले जात आहे। ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळाला आहे आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता देखील प्राप्त झाला आहे, अशा लाभार्थ्यांना 9व्या हप्त्याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे। राज्य सरकारकडून निधी वितरणाची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवली जात असून काही जिल्ह्यांमध्ये आजपासूनच रक्कम जमा होण्यास सुरुवात झाल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्यावरील SMS, पासबुक किंवा मोबाईल बँकिंगद्वारे खात्याची नियमित तपासणी करावी। योजनेचा लाभ मिळण्यासाठी EKYC पूर्ण असणे, आधार क्रमांक, बँक खात्याशी लिंक असणे आणि संबंधित कागदपत्रे अद्ययावत असणे आवश्यक आहे। ज्या लाभार्थ्यांची माहिती अपूर्ण आहे किंवा बँक खात्याशी संबंधित तांत्रिक अडचणी आहेत, त्यांना हप्ता मिळण्यास विलंब होऊ शकतो। पहिल्या टप्प्यात यवतमाळ, वर्धा, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, नाशिक, अहमदनगर, सांगली, सोलापूर, हिंगोली, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, नांदेड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांतील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मित्रांनो, जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे पात्र लाभार्थी असाल तर तुमचे बँक खाते नियमित तपासत राहा। तुमच्या खात्यात हप्ता जमा झाला असल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। अशाच शेतकरी योजनांच्या आणि सरकारी अपडेट्सच्या ताज्या माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।